तर मित्रांनो आम्ही चाललो आता पन्हाळ्याला. ज्योतिबावरून आली दर्शन घेऊन. तिथे थांबल्यात बघा सगळी. तर जास्त काय नाही, ह्याला इंट्रो करायला सांगितलं, चालू आहे अजून करायला लागला आहे बघा. किती किलोमीटर आहेत ना? 10 किलोमीटर. 10 किलोमीटर आहेत ना पन्हाळा. पहिल्यांदा काहीतरी खाऊया आणि समोर दिसतोय बघा आपल्याला. जाऊया पन्हाळ्याला. चला 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 की इंट्रो. चला की आवाज येते व्यवस्थित येते आवाज. चला तिकडे काकांनी तिथे थांबले, आम्ही ते इंट्रो करायला थांबलोय. चला लवकर, काकाला लागल्या भूक. आम्ही तास झालं थांबलो इथेच. मला पण लागल्या, दीदीला पण लागल्या. चला दादा कुठून आलाय आपण? आपण हा कुठून आला आपण? जेवण कसं वाटलं? क्वालिटी आणि क्वांटिटी खायची असेल तर फक्त जंगली महाराज रोडलाच. तर मित्रांनो ह्यो जो रोड सरळ गेला ह्यो कोल्हापूरला जातोय. इकडं आहे तो पन्हाळ्याला जातोय. 1 मिनिट दाखवतो तुम्हाला मी. तिथं काय तर पाठी लावलेली. तर ह्यो जो रोड आहे तो सरळ पन्हाळ्याला जातोय. एका थांबलाय, चला व्हिडिओच्या नादात थांबू नका. तर आता आम्ही उलट चाललोय परत, कारण यांना कुठं माग पुढं म्हणजे इकडं व्हेज बिर्याणी दिसल्या कुठं. तर आता व्हेज बिर्याणी खायला चाललोय. तर बघा कसं कसं होतंय, काय काय होतंय. म्हणजे व्हेज बिर्याणीचं तर बिर्याणी काय मिळालं ना आपल्याला जेव्हा परत आलो, कारण बिर्याणी संपली सगळी. स्पेशल वाटतं यांची बिर्याणी खायला, लांब लांब येतात वाटतं माणसं, त्यामुळे संपली बिर्याणी सगळी संपली. हा काय अख्खा मसूर आहे म्हटले, अख्खा मसूर आहे म्हटले, पण अख्खा मसूर आपल्याला मला अर्धा मसूर पाहिजे. मला अर्धा मसूर पाहिजे. अख्खा मसूर कोण खाते हो? अर्धा मसूर खायची मजाच वेगळी हो. मित्रांनो तुम्ही पण कुठं अख्खा मसूर दिसला तर थांबू नका, गंडवा लागल्या असत्या. अर्धाच मसूर मागायचा. काय अख्खा मसूर खाणार आहे का अर्धा मसूर खाणार आहे? खाणार आहे का अर्धा अर्धा खाणार आहे? समोर हे बघ, समोर एवढ्या मोठ्या ह्याच्यात लिहिलंय. ऐक मी अख्खा खातो, ऐक मी अख्खा घेतो, आपण अर्धा अर्धा करून खाऊया. जर तुम्हाला पन्हाळ्याला कधी आला आणि जर 2 दिवसासाठी स्टे करायचा असेल, लय नाही 2 दिवस, तर फक्त एकच रिसॉर्ट, खंडर रिसॉर्ट. जो मित्रांनो रत्नागिरी हायवेचं काम चालू आहे कोल्हापुरात, तो त्याचा ब्रिज आहे बघा. इथनं ब्रिज जाते, या ब्रिजचं मग काम चालू आहे इथं. यो तिकडं असा कुठे जातोय काय माहित नाही, कुठे तर जात असेल की, कुठे तर जात असेल. हा ह्यो इकडनं आलाय कुठनं, कोल्हापूरवरनं दिसणं आलाय. ट्रॅफिक ट्रॅफिक ट्रॅफिक. मित्रांनो आलेलो आहे आपण पन्हाळगडावर. हा बाजीप्रभू देशपांडेंचा पुतळा इथं. मित्रांनो आलेलो आहे आम्ही पन्हाळ्यावरती, आणि एक युनिक गोष्ट, अँटिक गोष्ट आम्हाला बघायला मिळाली. इकडे हे बघा काय आहे, गाडी कापूनच टाकली वरची. तर विषय काय झाला सांगतो, स्टोरी. हा स्टोरी सांग काय झाली. तर एक 6 फुटाचा माणूस होता, सॉरी 8 फुटाचा एक माणूस होता. त्याला गाडीत बसायला त्रास होता, म्हणून त्यानं वरची छतच कापून टाकली. आपण इथं अरे झुणका भाकर बघत होतो, पण गर्दी आहे तिथं. खाली बघितलं तिथं सुद्धा ते बरोबर आहे. घरी इकडे का आलो आपण? झुणका भाकरचा आहे ना तिथं. हा झुणका भाकर खायला दाखव. चला लय गर्दी आहे मित्रांनो झुणका भाकर खायला. पण हा मिळायचं जरा अवघड जाय, तरी पण आता हुडकाय लागणार. झुणका भाकरच खायचा आहे ना, दुसरं काय नको माहिला. ह्याला पनीर खायचं होतं, ह्याला नमोला, पण हा पण बाकीच्या सगळ्यांना झुणका भाकर खायची. मग दीदीला नमोला पनीर बघायचं आणि आम्हाला झुणका भाकर बघायचं चालू.
मित्रांनो आम्ही झुणका भाकर खायला झुणका भाकर कारण सकाळपासून असंच फिरावले काय खाल्लेलं नाही पन्हाळ्यावर झुणका भाकर भारी मिळते जेव्हा म्हटलं झुणका भाकर खाल्ला बघूया आता कसा आहे आपली झुणका भाकरी थाळी आली आहे मित्रांनो या दोघांची मॅगी आल्या बघा नमो काका दोघं मॅगी खायला मग आम्ही थांबले मग बसला इथं फोटो त्यांची चर्चा झाली आहे तर मित्रांनो आम्ही आलेलो पन्हाळा फिरायला आणि कुठं घुसल्यात बघा जरा कसल्या जंगलात घुसल्यात बाबा इथं काहीतरी हाय हे काय आहे हे काय बोर्ड लावला काय दिसणं आले इथं मला वाटतं पाणी टाकल्यावर दिसत असेल तिकडं खाली काहीतरी आहे बघा ते काय आहे काय समजा ना फिरत फिरत आम्ही कुठं आलोय बघा खरं तर मित्रांनो जेवण वगैरे करून आम्ही निघालो आता परत 3 मिनिटं बघायला चालले तर मित्रांनो आता आपण 3 दरवाजाला आलोय तुम्हाला आज जाऊन दाखवतो आम्ही कसं काय आतमध्ये रचना आहे एकदम सगळं शिवाजी महाराजांच्या काळातल्या आहे तर दगडी बांधकाम आहे पूर्ण ही माहिती तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचून घेऊ शकताय 3 दरवाजाची मित्रांनो पन्हाळा किल्ल्यातील 3 दरवाजा हे गडाचे मुख्य प्रवेशद्वार आहे हे एक ऐतिहासिक आणि भव्य प्रवेशद्वार असून हे पर्यटकांना आकर्षित करते आणि याच्या कोरीव नक्षीमुळे त्याचे महत्त्व अधिक वाढते या दरवाजावर भगवान गणेश आणि पार्शियन शिलालेखांच्या कोरीव कामाची एक झलक पाहायला मिळते हा दरवाजा चुना काळे दगड आणि शिशाचा वापर करून बनवलेल्या एका भव्य वास्तूचा भाग आहे 3 दरवाजाच्या आसपासचे नैसर्गिक वातावरण खूप सुंदर आणि रमणीय आहे ज्यामुळे पर्यटकांना एक वेगळा अनुभव मिळतो मित्रांनो आणि पाऊस पडाला आणि आम्ही इथे चहा प्यायला आलोय स्पेशल चहा घेऊया म्हणलो पावसाचं वातावरण झाले हल्ल्याचा स्पेशल चहा प्यायला थांबले आणि गार झाले वातावरण पाऊस पडायला लागलाय पाऊस दाखव तिकडे पाऊस पडायला लागले आणि शरीर में खैरी डेंजर 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 तिथनं पण एकदा बघतो इथं कोणतरी बसलेलं पाय खाली टाकून होय इकडे बघा मित्रांनो धुक्क बघा नुसतं धुक्क check this out guys check this out धुक्का मग अशी क्लिअर दिसत होतं तिथं विजिबल होतं सगळं आता दिसना आले फॉग आलाय सगळा इकडं मित्रांनो आता आम्ही आलो बुरुजावर आणि इथनं खालचं व्ह्यू बोलण्यासारखाच नाही खतरनाक आहे एकदम सगळं धुकं पडली इथं वर काय थंडी असली वाजायला लागल्या चला समोर तर काहीच दिसत ना म्हणजे उच्चार करा लोक सगळी फोटो बिटो काढायला लागल्यात क्वालिटी मागे जंगल आहे सगळं प्रॉपर तर मित्रांनो आजच्या व्लॉग मध्ये एवढंच कारण आपल्याला पावसामुळे आणि धुक्यामुळे काय पन्हाळगड पूर्ण काय फिरता आला नाही त्यामुळे आता आपण इथंच एंड करूया व्हिडिओ आणि आता आम्ही चाललोय घरी आणि तुम्ही पण आता चहा बिस्किट खाऊन झोपा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो नक्कीच हम चले मुसाफिर यहाँ से वहाँ क्वालिटी आणि क्वांटिटी पाहिजे असेल तर इथे यायला लागते कुठं हॉटेल काय बोलायचं तर मित्रांनो